औद्योगिक वसाहतीत कार्यरत कामगारांना उत्तम दर्जाच्या आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सातपूर येथील ESIC रुग्णालयात मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या आधुनिक ऑपरेशन थिएटर आणि दंतचिकित्सा विभागाचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले असून आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते या सुविधांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करण्यात आले। सातपूर येथील ESIC रुग्णालयात शुक्रवारी सकाळी आयोजित कार्यक्रमात आमदार सीमा हिरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होत्या। त्यावेळी रुग्णालयातील आधुनिक शस्त्रक्रिया विभाग तसेच दंतचिकित्सा विभागाचे प्रत्यक्ष लोकार्पण नगरसेवक नितीन निगड यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। ESIC रुग्णालयात नव्याने सुरू झालेल्या आधुनिक ऑपरेशन थिएटरमुळे विमाधारक कामगारांना विविध शस्त्रक्रियांची सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध होणार आहे। त्याचबरोबर स्वतंत्र दंतचिकित्सा विभाग सुरू झाल्याने कामगार व त्यांच्या कुटुंबियांना दातांच्या उपचारांसाठी बाहेरील रुग्णालयांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होणार आहे। यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर BN पावरा यांनी रुग्णालयामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध वैद्यकीय सुविधा आणि नव्याने सुरू झालेल्या विभागांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली। औद्योगिक वसाहतीतील मोठ्या संख्येने कामगारांना या सुविधांचा थेट लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले। आज आपण नाशिक येथे मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि डेंटल युनिटचं माननीय आरोग्यमंत्री माननीय नामदार आबिटकर सर यांच्या आभासी ऑनलाईन म्हणू आपण त्या पद्धतीने त्यांनी पूर्ण महाराष्ट्रातील 10 हॉस्पिटलच्या ह्या सुविधाचं उद्घाटन केलं। त्यात नाशिक येथील ह्या 2 गोष्टी आपण कामगारांच्या सेवेसाठी उपलब्ध करतोय। त्याच्यामुळे आज आपण बाहेर जे पेशंट पाठवत होतो त्यांना इथल्या इथं सुविधा मिळणार आहे आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमध्ये खूप अद्ययावत असे इन्स्ट्रुमेंट आलेत, ज्याला आपण मेडिकल इक्विपमेंट म्हणतो। त्याच्यात फेस इन्स्ट्रुमेंट असेल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमधले जे सियाम किंवा हायड्रोलिक टेबल असे खूप साऱ्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, ते आपण आज कामगारांसाठी उपलब्ध करून देत आहोत। काय काय सुविधा उपलब्ध झालेली आहेत तर पण सांगू कारण या सुविधाचा फायदा आपल्या जे ESIC कार्ड धारक आहेत किंवा ज्यांना कार्ड नसलेले आहे ते पण PMJY सुविधा अंतर्गत आपण ह्या सुविधा त्यांना देऊ शकतो। आता बरेचसे ऑपरेशनसाठी आपल्याला नेहमी बाहेरचे टायप हॉस्पिटलवर राहावं लागत होतं, पण ह्या सुविधा आपल्या इथं इन हाऊस देऊ शकणार आहेत। कारण मागच्या ऑगस्टमध्ये आपण ICU चालू केला, आता मॉड्युलर ऑपरेशन थिएटर चालू केलं। त्याचबरोबर आता डेंटल युनिट चालू झालेलं आहे, तिथं जे दातासाठी जे काय बेसिक ट्रीटमेंट असतील, रूट कॅनल म्हणा, आपलं डेंटल एक्सट्रॅक्शन म्हणा, ते आपण करू शकतो। त्याचबरोबर बरेचसे आता ऑपरेशन थिएटरमध्ये खूप नवीन इन्स्ट्रुमेंट आलेत, त्याच्यामुळे कमी दिवसात जो हॉस्पिटलचा स्टे तो कमी करून आपण योग्य त्या सुविधा देऊ शकतोय। ESICच्या माध्यमातून कामगारांना दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयाच्या सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करण्यात येत असून आधुनिक शस्त्रक्रिया व दंतचिकित्सा विभागामुळे ESIC रुग्णालयाच्या आरोग्य सेवेला आणखी बळकटी मिळाली आहे। कार्यक्रमास प्रभाग सभापती समाधान देवरे, नगरसेविका सविता काळे, सोनाली भंदुरे आदी सह ESIC रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर BN पावरा, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश दांडे, डॉक्टर ND राजूत, प्रशासन अधिकारी माणिक वानखेडे, प्रशांत पंडित, डॉक्टर छाया पाटील यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते।